नमस्कार, मी स्वप्नगंधा. तुमच्या सगळ्यांचे माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत. अशा मस्त अशा रताळ्याच्या घाऱ्या बघणार आहोत आपण. बघा ना, दिसतात ना खूप सुंदर. चला तर मग मस्त अशा रताळ्याच्या खुसखुशीत अशा घाऱ्या बनवूया आपण. लहान मुलांना मोठ्यांना पण ह्या घाऱ्या खूप आवडतात, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. प्रथम इथं मी पाऊण किलो रताळं कुकरला लावून चांगले 2 ते 3 शिट्ट्या देऊन शिजवून घेतलेली आहेत. रताळं शिजवून घेतल्यानंतर त्याच्यावरची साल काढून घेतलेली आहेत आणि त्यामध्येच घालायला इथं मी अर्धा किलो गूळ खिसून घेतलेला आहे चांगला बारीक करून. तुम्ही आवडीनुसार गुळाचं प्रमाण कमी जास्त करू शकता, पण जास्त कमी गोड पण घाऱ्या चवीला छान लागत नाही. त्यामुळं थोड्याशा गोड घाऱ्या ही छान लागतात आणि चवीला पण फार उत्तम लागतात. नंतर शिजवलेली रताळं सगळी आणि चांगली हाताने मॅश करून घ्यायची आहेत. गुळामध्ये चांगली मिक्स करून घ्यायची आहेत. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे गूळ आणि रताळ चांगली एकजीव करून घ्यायची आहेत हाताने मॅश करून. नंतर इथं अर्धवट मॅश झालेली आहेत. नंतर यामध्ये चवीला थोडंसं मीठ घातलेले आहे. गोड पदार्थ आहे त्यामुळे त्यामध्ये मीठ घातल्यानंतर चव अजूनच इन्हान्स होते. नंतर यामध्ये वेलची पूड आणि जायफळची पूड घातलेली आहे. तुम्ही हे आवर्जून जायफळची पूड घाला, त्यामुळे सुगंध छान येतो रताळ्याच्या घाऱ्यांना आणि टेस्टही खूप छान लागते. नंतर यामध्ये मॅश केलेल्या मिश्रणमध्ये आपल्याला थोडेफार जरा गाठी राहतात गुळाच्या किंवा रताळ्याच्या, त्या हाताने पूर्ण सुटत नाहीत. त्यामुळे इथं मी पावभाजीच्या मॅशरच्या साह्याने पूर्ण एकजीव करून घेतलेला आहे. बघू शकताय, मॅशरच्या साह्याने पूर्ण रताळ आणि गूळ एकजीव एकसारखा होतो. आता रताळ आणि गूळ एकजीव झाल्यानंतर आपल्याला इथं हळूहळू प्रमाणात त्यामध्ये गव्हाचं पीठ घालून घ्यायचं आहे. जसं लागल तसं थोडं थोडं घालून मिक्स करून घ्यायचं आहे. पहिले मी इथं मोठे 2 चमचे पीठ घातलेलं ते मी या पिठामध्ये मिक्स करून घेत आहे. नंतर पहिले 2 चमचे पीठ मिक्स करून झाल्यानंतर अजूनही आपल्याला थोडंसं पीठ लागणार आहे. नंतर मी परत 2 चमचे यामध्ये पीठ मिक्स केलेलं आहे. तेही पीठ आपल्याला चांगलं यामध्ये आता चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि तुम्ही बघू शकता हे पीठ मिक्स झाल्यानंतर थोडंसं पीठ अजून आपल्याला सैलसर वाटत आहे. त्यामुळे अजूनही तर मी अर्धा चमचा पीठ घालून चांगलं कणिक मळून घेणार आहे. तुम्ही बघू शकताय छान आपलं पीठ असं चांगलं मळून झालेलं आहे. आणि या पद्धतीची कन्सिस्टन्सी पाहिजे, जास्त घट्ट नाही जास्त पातळ पण नाही, मीडियम टाईपमध्ये आपल्याला ती मळून घ्यायचं आहे. आणि लगेचच आता आपल्याला घाऱ्या बनवायला चालू करायच्या आहेत. इथं पीठ जास्त भिजत ठेवायचं नाही, नाहीतरी परत घाऱ्या खूप तेलकट बनतात. लगेचच आपल्याला पीठ मळल्यानंतर लगेचच 5-10 मिनिटात करायला घ्यायच्या आहेत. आणि बघू शकताय मी इथं एक मोठा चपातीसारखा मोठा गोळा घेऊन मी मोठी चपातीसारखी लाटून घेणार आहे मीडियम जाडीची. नंतर याला वरतून मी खसखस लावलेली आहे. दोन्ही बाजूनी आपल्याला चांगली खसखस लावायची आहे, जेणेकरून घाऱ्यांना चव फार छान येईल. इथे मी मीडियम जाडीची चपाती लाटून घेतलेली आहे. आणि त्यानंतर इथे माझ्याकडे जो छोटा डब्बा होता त्या डब्याच्या साह्याने मी इथं 2 घाऱ्या पाडत आहे. तुम्ही बघू शकताय, तुम्ही सिंगल घाऱ्याही लाटून तळू शकता. तुम्ही या पद्धतीने मोठी चपाती लाटून आणि त्यामध्ये डब्याच्या किंवा वाटीच्या साह्याने घाऱ्या केल्या तर तुमच्या घाऱ्या कमी वेळात पटपट बनतात आणि लगेचच होतात. त्याला टाईम कमी लागतो. आणि मेन म्हणजे अशा टाईपमध्ये केल्यामुळे घाऱ्या सगळ्या चांगल्या फुलतात आणि छान बनतात एकसारख्या गोल. आणि तुम्ही बघू शकताय तळल्यानंतर सगळ्या घाऱ्या छान अशा फुलून येतात आणि छान होतात. मी कायम याच पद्धतीने भोपळ्याच्या आणि रताळ्याच्या घाऱ्या बनवते आणि लवकर कमी वेळात पटपट घाऱ्या होतात. कारण एक घारी लाटायला खूप वेळ जातो, नंतर तळायला पण खूप वेळ जातो. पण या पद्धतीने घाऱ्या बनवल्या की आपल्या टाईम पण वाचतो आणि जास्त वेळ लागत नाहीत. आणि घाऱ्या पण एकसारख्या होतात एक साईजच्या आणि छान फुलतात पण. बघू शकताय तुम्ही आता तेलामध्ये टाकताच कशा घाऱ्याच्या टम्म छान फुगून येतात वरती. आणि तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकताय घाऱ्या किती छान छान अशा फुललेल्या आहेत आणि एकसारख्या झालेल्या आहेत आणि टेस्टला पण अप्रतिम लागतात. तुम्ही एकदा अशा पद्धतीने घाऱ्या नक्की करून बघा. आणि रताळा असल्यामुळे त्या छान असं मऊसूत राहतात घाऱ्या, त्याला काही होत नाही. तुम्ही बघू शकताय एकसारख्या आपल्या छान घाऱ्या बनलेल्या आहेत. आणि इथं बघू शकताय मी एवढ्या सगळ्या घाऱ्या बनवलेल्या आहेत आणि एकदम छान झालेल्या आहेत. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकताय
एकदम छान टेस्टी होता। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।